नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज ॲक्टिव्हिटी, दॅट इज ॲक्टिव्हिटी नंबर 15. ठीक आहे, तर आज आपण ॲक्टिव्हिटी जी आपली 15 आहे त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर ते पाहू. आपण ॲक्टिव्हिटी 15मध्ये शिकणार आहोत इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करण्या अगोदर इडिओमॅटिक म्हणजे काय, एक्सप्रेशन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. तर तुम्हा सगळ्यांचा इडिओमॅटिक हा शब्द जरी तुम्हाला नवीन वाटत असला तरी इडियम हा शब्द तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ठीक आहे, इडियम हा सगळ्यांचा परिचयाचा असा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो वाक्प्रचार. ठीक आहे, सुट्या सुट्या शब्दांच्या अर्थापेक्षा भिन्न अर्थ असणारा शब्दबंध किंवा वाक्प्रचार किंवा वाक्प्रयोग असं आपण त्याला म्हणतो. आता या इडियम या शब्दापासून तयार झालं आहे आपलं इडिओमॅटिक. ठीक आहे, आता इडियम म्हणजे वाक्प्रचार आणि इडिओमॅटिक म्हणजे वाक्प्रचार युक्त. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे की इडियम म्हणजे तुम्हाला कळलं, इडिओमॅटिक म्हणजे कळलं. आता इडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय ते आपण पाहू. आता इडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय तर वाक्प्रचारयुक्त असलेले एक्सप्रेशन म्हणजे इडिओमॅटिक एक्सप्रेशन. आता थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला बरेचदा तुम्ही असे प्रयोग बघितले असेल की ज्याच्या शब्दशः म्हणजे जे आपल्याला शब्द दिसतात त्याचा अर्थ वेगळा पण त्याच्यातून सांगावयाचा अर्थ मात्र वेगळा असतो. ठीक आहे, तर असे जे एक्सप्रेशन असतात त्याला आपण इडिओमॅटिक एक्सप्रेशन असे म्हणतो. आता या ॲक्टिव्हिटीचे लर्निंग आउटकम्स काय आहे ते आपण बघूया. फर्स्ट वन, अंडरस्टँड इडिओमॅटिक एक्सप्रेशन. ठीक आहे, तर याचं आउटकम जे आहे लर्निंग आउटकम आहे की आपल्याला इडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे अँड गिव्ह एक्झाम्पल टू अंडरस्टँड. आणि समजल्यानंतर गिव्ह एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड आणि आपल्याला काय करायचं ते समजण्यासाठी योग्य उदाहरणंसुद्धा घ्यायचे आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट पार्ट बघूया, दॅट इज इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट अँड इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. आता इथे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर जे दिलेलं आहे ते असं आहे की यूज पिक्चर्स टू अंडरस्टँड डिफरंट इडिओमॅटिक एक्सप्रेशन. म्हणजे इडिओमॅटिक एक्सप्रेशन समजण्यासाठी वेगवेगळ्या चित्रांचा वापर करा. अँड यूज कॉमन ऑर फॅमिलियर पिक्चर म्हणजे जे तुमच्या ओळखीचे असे वाटेल, जे विद्यार्थ्यांना ओळखीचे वाटेल असे चित्रचा वापर करा. नेक्स्ट आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, लुक ॲट द पिक्चर केअरफुली. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते चित्र जे आहे ते काळजीपूर्वक पाहायचे आहे. आन्सर द क्वेश्चन आस्क बिफोर, त्यातील जे प्रश्न आहे त्याची तुम्हाला उत्तरे द्यायची आहे वाईल बिफोर अँड वाईल अँड आफ्टर द ॲक्टिव्हिटी. तर ही ॲक्टिव्हिटी चालू असताना, ॲक्टिव्हिटी सुरू करायच्या अगोदर, ॲक्टिव्हिटी चालू असताना किंवा ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर म्हणजे आफ्टर जी प्रश्न विचारले जातात त्याचे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. ठीक आहे, म्हणजे बिफोर आधी, वाईल म्हणजे ॲक्टिव्हिटी चालू असताना आणि आफ्टर जे तुम्हाला प्रश्न विचारले जाते त्याचे तुम्हाला उत्तरे द्यायचे आहे. तर इथे बघा आपल्याला एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिली आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, चित्र दिसत आहे. ठीक आहे, लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय म्हटलेलं आहे. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग. विनर्स म्हणजे जिंकणारे लोक जे आहे, डोंट डू डिफरंट थिंग म्हणजे काही वेगळं करत नाही, दे डू थिंग डिफरंटली, पण ते करतात ती प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणाने करतात. ठीक आहे, तर आता ही तुम्हाला विनर्सचे म्हणजे आपले जे क्रिकेटर्स आहेत त्यांचे पिक्चर दिले आहे आणि त्याच्याद्वारे तुम्हाला ही इथे एक इडिओमॅटिक फ्रेज इथे वापरलेली आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट वन. आता ही जी गोष्ट आहे ही तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक उंदीर होता आणि त्याने सिंहा, ज्याला जंगलाचा राजा म्हणतो, त्याची मदत केली होती. तर त्यांच्या फ्रेंडशिपवर आधारित हे अगदी ओळखीची एक इडिओमॅटिक फ्रेज आहे. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. म्हणजे गरजेच्या वेळी जो मदतीला येतो, धावून येतो किंवा कामी पडतो तोच खरा मित्र. ओके, नाव सी द नेक्स्ट वन, दॅट इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, डिपेंड ऑन टुडेज ऑर म्हणू शकतो की प्रेझेंट सिच्युएशन. तर सध्याची कंडिशन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कोरोना. ओके, कोविड-19 आणि त्याचे जे आहे प्रिकॉशन्स काय आहे हे एक भयंकर आपण म्हणू शकतो की आपल्याकडला एक भयंकर असा आजार आहे जो गेल्या वर्षभर चालू आहे. तर प्रिव्हेन्शन काय काय करायचे असतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की यूज ऑलवेज मास्क जे आहे, वॉश युअर हँड्स रेग्युलरली, डू नॉट टच युअर आईज.
ठीक आहे. किंवा जेव्हा आपण शिंकतो वगैरे तर यूज टिश्यू पेपर वाईल स्नीझिंग. तर अशा प्रकारचे आहे, आपण याला म्हणू शकतो प्रिव्हेन्शन. आता प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येत आहे की डॉक्टर्स जे आहे ते काय करत आहे, जो आजारी व्यक्ती आहे त्याची ट्रीटमेंट करत आहे. ठीक आहे. आता याला म्हणू आपण क्युअर आणि याला म्हणू आपण प्रिव्हेन्शन. तर आता तुम्हाला पण कळेल की कुठली गोष्ट योग्य आहे. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पुढलं जे चित्र आहे ते पण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, इडिओमॅटिक फ्रेज दिला आहे विथ पिक्चर. स्ट्रेट फ्रॉम हॉर्स माउथ. ठीक आहे. स्ट्रेट फ्रॉम हॉर्स माउथ. आता वरवर पाहता याचा शब्दशः अर्थ काय आहे की डायरेक्ट घोड्याच्या तोंडून. ठीक आहे. पण इडिओमॅटिक फ्रेजेसमध्ये शब्दशः अर्थ न घेता त्याचा जो मतितार्थ आहे म्हणजे हिडन मिनिंग आहे ते आपल्याला घ्यायचं असते. तर आता याचा अर्थ काय होतो, स्ट्रेट फ्रॉम हॉर्स माउथ म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीला त्या विषयाचं पूर्ण ज्ञान आहे त्या व्यक्तीच्या तोंडून जर आपल्याला असं म्हणायचं असेल तर आपण म्हणतो की स्ट्रेट फ्रॉम हॉर्स माउथ. ठीक आहे. म्हणजे कोणीही न सांगता, म्हणजे आपण म्हणू शकतो की एका शब्दात की विश्वसनीय. ज्या व्यक्तीला पुरेसं ज्ञान आहे त्या व्यक्तीच्या तोंडून ती गोष्ट ऐकली म्हणजे मग आपण काय म्हणतो की हां नाही त्या व्यक्तीने सांगितलं ना मग ते परफेक्ट. आता आपण पाहूया पुढील ॲक्टिव्हिटी, दॅट इज सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो. आता यासाठी मी तुम्हाला जे इडिओमॅटिक फ्रेजेस आहेत त्याचे इथे उदाहरणं देखील घेतलं आहे आणि इथे मी तुम्हाला आपण ही ॲक्टिव्हिटी बघूया. तर यात काय म्हटलेलं आहे, टीचर शो द पिक्चर अँड द इडिओमॅटिक एक्सप्रेशन अँड टीचर शोज डिफरंट पिक्चर अँड डिफरंट इडिओमॅटिक एक्सप्रेशन. ठीक आहे. तर आता आपण या चित्रावरून बघूया की इडिओमॅटिक जे एक्सप्रेशन असतं ते कसं आपल्याला एक्सप्लेन करता येईल. ओके. आता एक मी छोटंसं आणि सोपंसं उदाहरण घेतलं आहे. तर हे एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग. ठीक आहे. जो मुसळधार पाऊस होत असतो त्याला असं म्हटलं जातं इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग. म्हणजे मुसळधार पाऊस होत आहे हे म्हणण्यासाठी हा वाक्प्रचार वापरला जातो किंवा हे जे आहे इडियम वापरले जाते. आता बघा, जर याचा शब्दशः अर्थ पाहतो म्हटलं तर काय वाटेल आपल्याला, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग म्हणजे जणू कॅट्सचा आणि डॉगचा पाऊस पडतोय असा याचा काय होईल, शब्दशः अर्थ होईल. पण जर आपण त्याचा फिगरेटिव्ह जे आहे म्हणजे जे आपण इडिओमॅटिक एक्सप्रेशन बघत आहे त्या अर्थाने जर आपण त्याला बघतो म्हटलं तर त्याचा अर्थ असा होतो की इट्स रेनिंग हेविली. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता इट्स रेनिंग व्हेरी हार्ड किंवा इट्स रेनिंग व्हेरी हेविली. तर अशा प्रकारे तुम्हाला मी इथे एक जे आहे इडिओमॅटिक एक्सप्रेशन इथे मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण बघूया पुढले प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे. शो देम पिक्चर युझिंग द idiomatic expression of cricketer, animal, hospital, etc. Encourage student to identify the words in idiomatic expression. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी परत एक उदाहरण जे आहे ते दुसरं उदाहरण देत आहे. यात बघा, आता तुम्हाला इथे दिसत आहे की आय एम ऑन क्लाउड 9. ठीक आहे. तर आता इथे जे उदाहरण दिलेलं आहे याचा अर्थ असा होतो आय एम ऑन क्लाउड 9 म्हणजे आय एम व्हेरी हॅपी. ठीक आहे. ऑर इन हॅपी मूड. पण आता याचा जर शब्दशः अर्थ घेतो म्हटलं तर इथे तुम्ही बघू शकता 1 2 3 4 असे 9 क्लाउड आहे त्याच्यावर मी आहे असा याचा हा शब्दशः अर्थ होतो. पण त्याचा जो आहे आपण म्हणू शकतो की डीप मिनिंग किंवा इडिओमॅटिक एक्सप्रेशन त्याचं काय आहे तर आय एम व्हेरी हॅपी. ठीक आहे. नाऊ सी द नेक्स्ट पिक्चर, दॅट इज अंडर द वेदर. ओके. मीन्स फीलिंग सिक. आता इथे अंडर द वेदर तुम्हाला काय दाखवत आहे, 2 पिक्चर इथे मी दाखवते. अंडर द वेदर शब्दशः अर्थ काय की जे वेदर आहे त्याच्या मी खाली आहे. तुम्हाला इथे दिसतंय बघा, असा हा याचा शब्दशः अर्थ होतो. पण खरे पाहता याचा अर्थ काय घ्यायचा असतो की आय एम व्हेरी सिक म्हणजे मी काय आहे, आजारी आहे. ठीक आहे. मी आजारी आहे हे सांगण्यासाठी हे जे एक्सप्रेशन आहे इडिओमॅटिक एक्सप्रेशन हे वापरलं जातं अंडर द वेदर. म्हणजेच काय की फिलिंग सिक, आजारी असल्यासारखं वाटणे किंवा आजारी असणे याला म्हटलं जातं आहे फिलिंग सिक. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली ही जी नेक्स्ट तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली होती प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी ती झाली आहे. आता आपण बघूया की एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये परत मी तुमच्यासाठी एक उदाहरण घेतलं आहे. बघा, विच इडिओमॅटिक एक्सप्रेशन यू कॅन से ऑन डिफरंट ओकेजन और शो द इडिओमॅटिक एक्सप्रेशन रिटन ऑन द पोस्टर. ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे, वर मी तुम्हाला एक इडिओमॅटिक जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, वापरसुद्धा करायचा आहे किंवा वेगवेगळ्या ओकेजनला तुम्ही ते कशाप्रकारे म्हणजे वापरू शकता. कॅन से ऑन डिफरंट ओकेजन, इथे तुम्हाला असं म्हटलं आहे की कॅन से ऑन डिफरंट ओकेजन, वेगवेगळ्या वेळी तुम्ही ते कसं वापरू शकता. तर मी आत्ताच एक्सप्लेन जे केलं आहे त्यावरच आधारित तुम्हाला सेंटेन्ससुद्धा सांगते. आता आपण यापूर्वी बघितलं होतं की अंडर द वेदर म्हणजेच काय, की आजारी असल्यासारखं वाटणे किंवा सिक असणे म्हणजे आजारी असणे. तर याचा उपयोग कसा करायचा ते आपण बघूया. इथे बघा सेंटेन्स आहे, या सेंटेन्समध्ये आपण काय केलेलं आहे, हे इडिओमॅटिक एक्सप्रेशन इथे वापरलेलं आहे. तर आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते. सी, मिस्टर Merendino is absent today because Mrs. Merendino is absent today because she is under the weather. ठीक आहे. आता अंडर द वेदर म्हणजे काय, की आजारी असणे, सिक असणे. तर आता इथे काय म्हटलं आहे, मिसेस जे आहे मिस मेरेंडिनो ज्या आहे त्या आज ॲबसेंट आहे. कारण काय, त्या ॲबसेंट गैरहजर असण्याचं कारण काय, सी, बिकॉज शी इज अंडर द वेदर. ही आता आपली इडिओमॅटिक फ्रेज मी या वाक्यामध्ये तुम्हाला कशी वापरायची हे सांगितलं आहे. म्हणजे काय, की त्यांना सिक फील होत आहे किंवा त्या आजारी फील करत आहे, आजारी आहेत आणि म्हणून काय, तर त्या ॲबसेंट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला किंवा तुम्हाला या इडिओमॅटिक फ्रेजेस ज्या आहेत त्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा यूज करता येते. आपल्या नेक्स्ट जी ॲक्टिव्हिटी आहे इव्हॅल्युशन. टेल सम अदर इडिओमॅटिक एक्सप्रेशन अँड टेल सम ऑफ द अदर इडिओमॅटिक एक्सप्रेशन युजिंग द सेम पिक्चर. आता एखाद्या तुम्हाला पिक्चरला यूज करून काय करायचं आहे, असे इडिओमॅटिक एक्सप्रेशन बनवायचे आहे. नेक्स्ट बघा, माय टेक अवे, टुडे आय लर्न, राईट टू नो द इडिओमॅटिक एक्सप्रेशन ऑन द क्लासरूम वॉल, राईट पॅरलर इडिओमॅटिक एक्सप्रेशन. ठीक आहे. तर आता वर आपण ज्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या आहे, तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला काय करायचं आहे, मी ज्या तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, तुम्ही चित्र तर काढू शकत नाही वहीमध्ये, पण काय करायचं आहे, त्या ज्या इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे ते लिहायचे आहे आणि त्याचा जो आहे मी तुम्हाला वर्डली मिनिंगसुद्धा सांगितलेलं आहे, काही चित्रामध्ये ते दिलेलं आहे आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशन जे आहे ते पण दिलं आहे. तर तुम्हाला दोन्ही प्रकारचे जे मिनिंग आहे त्याची नोंद तुमच्या वहीत करायची आहे. तर इथे आपली ॲक्टिव्हिटी नंबर 15 जी आहे ती कंप्लीट होते. प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.